आपली पुढची झाबळी आहे ती पडते असं बघायला पाहिजे. बोरली तर चांगली भरली आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपण खेकडे पकडायला आलो आहोत. तर अजूनपर्यंत आपण वेगवेगळ्या टेक्निकने खेकडे पकडला, म्हणजे पगोल्यान म्हणा आणि गेल्या टायमिंगला जो ट्रॅप बनवला होता पत्र्याचा, त्या पद्धतीने पण आपण खेकडे पकडला. तर आज ना जरा एक वेगळी पद्धत वापरतो आहे. म्हणजे जसं जस्ट म्हणजे असं डोक्यात आला की जर आपण उंदरांना जे ट्रॅप लावतो ना उंदरे पकडण्यासाठी, तो ट्रॅप आपण यूज करू शकतो काय खेकडे पकडण्यासाठी. तर त्याचीच आज फक्त ट्रायल घेण्यासाठी आलो, खाजनातच आलो ही पाठी खाडीच आपली. तर त्याच्यामध्ये आज आपल्याला टाकून बघायच्यात की खेकडे भेटतात काय ते. तर सर्व सामान आणलं आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा, हा उंदराचा ट्रॅप आहे आणि आपली रोजचा आवीस आपला कोंबडीची पिसं. तर विषय काय माहिती आहे, हा बघा, हा असा तुम्हाला माहीतच असलं उंदराचा ट्रॅप. हा असा उलटा केल्याच्या नंतर हा पूर्ण ओपन राहतो भाग. हा भाग ओपन राहिल्याच्या नंतर इथे बघा ही कडी असते इथं लावायला. ती कडी याच्यामध्ये फक्त थोडीशी अशी टाकायची, थोडीशी. हा असा ओपन राहिला, ही रशी बांधून ठेवलं आहे थोडीशी सपोर्टला. तर हा पूर्ण ओपन झाला, हा भाग ओपन झाला. म्हणजे कसं, आणि इथं मी आवीस बांधणार आहे. हे बघा, इथं आतमध्ये ही छोटी काठी आहे आतमध्ये बघा. ह्याला लावायला म्हणजे इथंच लावायला काय पण आपण चारा लावू शकतो. तर आपण मी कोंबडीची पिसा लावणार आहोत आणि ही अटकवलेली आहे ना, तर जसा खालून खेकडा वरती वाढेल ना, तर तुम्हाला दाखवतो मग. बघा, डायरेक्ट बंद. म्हणजे एकदा खायला सुरुवात केला ना आणि ह्या साईडला वाढला ना, तर खेकडा आतमध्ये पूर्ण पॅक होऊन जाणार. चान्सच नाही. फक्त आपल्याला 15 मिनिटांना किंवा 10 मिनिटांत फक्त चेक करायचं आहे की आलाय की नाही तो. तर हे बघा, हे पूर्ण आवीस बांधून ठेवल्यात दोन्ही पण ह्यांना आतमध्ये. ते बघा, बाहेर जाळ्याच्या बाहेर जरा पण हे केलं नाही, म्हणजे बाहेरनं का खेकडा खाणार नाही याची फक्त खात्री आपल्याला घ्यायची आहे. तो याच्यातून आतमध्ये घेऊन हा आवीस आहे, हे पुढं वाढला ना की हा डायरेक्ट बसणार. दोन आहेत. तर बघूया, फक्त ट्रायल करायसाठी आणला वा. हे बघा, हे दोन रेडी झालेत. फक्त ट्रायलसाठी आणला वा, म्हणजे बघूया फक्त ह्याला रिपोर्ट भेटतो काय. तो जर भेटला तर पुढच्या टायमिंगला आपण ह्याच्यामध्ये इकडे पकडायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आधी दोनच घेतल्यात. जर नाही भेटले तर उगाच तरी पैसे पकड जायला नको, म्हणून फक्त एकदा ट्राय करूया. जर भेटले तर पुढच्या टायमिंगला आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि कसं माहिती आहे, ह्याच्यातनं एकदा भेटले ना की कुर्ली बाहेर जाणार नाही, म्हणून थोडाफार आपण ह्याच्यामध्ये जास्त लक्ष देऊ शकतो. आणि पकडायचा पण काही टेन्शन नाही. आतमध्ये गेली की आपण असं येऊन डायरेक्ट पिशवीत ओतू शकतो. तर चला बघूया. पाणी भरत चाललं आहे, जिथं भरत म्हणजे पाणी जिथं सुरुवात होईल ना तिथंच टाकून ठेवणार. ऑलरेडी अर्ध्या पाण्यात टाकायला लागणार, सुकतीवर ठेवून काय फायदा नाही. तर चला. आणि चांगला भरला आहे मित्रांनो, आणि अजून भरल थोडासा. बुडतंय बरोबर इथं बांधून ठेवतो. पाणी पण स्वच्छ दिसत आहे, बघूया नंतर. आणि दोरी आहे ती जरा वरतीच बांधून ठेवतो, जेणेकरून जर पाणी भरला ना, इथं अजून पाणी भरपूर भरायचं आहे. पाणी भरायला थोडासा टाईम आहे, तर बघूया. पाणी आता इकडं पण जात आहे, ह्या साईडला जात आहे, इकडं पण पाणी जात आहे आणि ह्या साईडनं पाणी खाली येतं आहे. तर तीन साईडनं जात आहे, म्हणून ह्याचा तोंड आहे ना पिंजरा खाली ठेवला आहे, कारण पाणी इकडून मागून जातो आहे. कुर्ली इकडचं वास आहे आणि तिकडं बरोबर आतमध्ये जाईल. तर बघूया, आता पहिल्यांदाच आपण केला भाऊ, तर ट्राय झाला सक्सेसफुल तर बरा होईल. एक टाकून झाला आहे, दुसरा पण टाकतो. दोन्ही पण टाकून क्लिअर करून टाकतो. पाणी भरायला चांगला सुरुवात झाली आहे. म्हणजे काय माहिती आहे, जिथं पाण्याचा फ्लो आहे ना तिथं टाकल्यावर ना आता पटापट भेटण्याचे चान्सेस आहेत कुर्ल्या. त्यामुळे पाण्याचा फ्लो बघूनच हे करतो. जिथं स्टार्टिंग होते ना पाण्याचा चालू व्हायला आतमध्ये तिथे टाकतो. तर
तर इथं पण पाणी जिथं आतमध्ये येतोय ना तिथं टाकून ठेवतो. नंतर हा पण काढून टाकतो. तर हा एक राहिला आहे, तर हा पटापट टाकून ठेवतो. चिखल नाही आहे इथं, येताना काय प्रॉब्लेम नाही येणार मला. मग पाणी भरलं तरी ची पोझिशन आहे ना ही थोडी अशी ठेवतो. ओके. असं कट्टुकट लावायचा, जास्त आतमध्ये नाही, म्हणजे ते खालून वरती वाढला ना कुर्लीन की डायरेक्ट हा बंद. त्याची रशी हा आपला पिंजरा. बघूया. तर हा थोडासा दगड ठेवून देतो त्याच्यावरती सेफ्टीसाठी. तर आता दोन्ही पण आपले पिंजरे टाकून झालेत आहेत. मोजून बरोबर दुपारचा 1:30 वाजल्यात. 1-1.5 तासामध्ये थोडासा पाणी भरला ना, म्हणजे थोडा जास्त पूल भरायला येणार नाही मी. 15-20 मिनटं, जास्तीत जास्त 20 मिनटात परत रिटर्न येणार, चेक करणार त्याच्यामध्ये आहे की नाही. तो जर नसेल तर परत टाकून ठेवणार, पण असं एकदाच नाही येणार शेवटला. 15-15, 20-20 मिनटात एकदा चेक करत राहणार. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा. पटापट आता थोडा वेळ थांबतो, 20-25 मिनटं, आणि परत नंतर रिटर्न येतो. तर 100% तरी नाही, 50% तरी भेटण्याचे चान्सेस आहेत. एका तरी पिंजऱ्यामध्ये एक तरी कुर्ली भेटेल, आणि एका टायमिंगला एकच कुर्ली भेटेल. असं मला ते वाटतं, म्हणजे एकदा गेली निवडलं की ती पॅक, दुसरी कुर्ली येणार नाही. त्यामुळे 15-15, 20-20 मिनटांना आपल्याला चेक करायचं आहे आणि पटापट तिथं टाकायचं आहे. तर चला पटापट बाहेर पडतो. चला मित्रांनो, बरोबर 15 मिनटं झाल्यात. तर पहिला राऊंड मारूया आपण. तर बघूया आपल्याला भेटल्यात काय त्या ट्रॅपमध्ये कुर्ल्या. भेटल्याचं तर मजा येईल. वाटतं थोडेफार आपल्याला अंदाज आहे. कुर्ल्यांच्या याच्यामध्ये फेल नाही जात अजूनपर्यंत तरी फेल नाही गेलो आहे. तर त्याच्यामध्ये पण भेटतील, पण मोठी साईड भेटेल की लहान साईड ती माहीत नाही. तर फटाफट काढूया. 15-15, 20-20 मिनटामध्ये 2-3 राऊंड आपण मारायचे. त्याच्यामध्ये कुर्ल्या जेवढ्या भेटतील तेवढ्या आपण पकडायच्या आणि कल्टी मारायचा, छुवायचा. चला जाऊया. तो बघा आपला ट्रॅप तिथं आहे. पाणी अजून जास्त भरला नाही. मी बोललो ना 15 मिनटातच येणार म्हणून. बोललो जास्त पाणी भरायला द्यावे नको. 15-15 मिनटांना आपल्याला जायला लागलं तरी चालेल, पण जास्त टाइम थांबू नको. कुर्ली दिसत ते काय, झाकण तर बंद आहे. मित्रांनो आपला विषयच डेंजर आहे. आपण ही बघा कुर्ली, कुर्ली आहे की मासा आहे, कोण आहे? बारकी कुर्ली. अरे यार, बंद का झाला समजत नाही मला. या बारक्या कुर्लीने वाटतं वाढला. याला मला वाटलं कुर्ली आहे की मोठी. ठीक आहे, बाहेरून वाटतं कोणतरी खात होता माझ्यामध्ये तरी, तेव्हा वाढला नाही. ह्या बारक्या कुर्लीने तरी काय नाही केलेलं आहे. बाहेरून कोणतरी खात होता वाटतं. हे बघा बाहेर मासा दिसतोय. जरा नीट लावायला पाहिजे. आता बाहेर जरा पण द्यायला नको, मग जरा चूक झाली काहीतरी. तर मित्रांनो हा बघा, हा परत टाकला आता मी, कारण माझ्यामध्ये ना जो कुर्ली बाहेरून खात होती याच्या, आणि बाहेरून खाली मोठी कुर्ली होती. बारकी कुर्ली आपल्याला दिसण्यात आली, पण ती बाहेरून मोठी कुर्ली खाल्ली, त्यामुळे हा जाळा डायरेक्ट पडलेला आहे. तर आवीस जरा मोठा झाला आणि त्या बाहेरपर्यंत लोंबतं ना, त्यामुळे बाहेरून कुर्ली ओढून ती बंद झाला आहे तो. तर थोडा आता माझ्यामध्ये तरी
थोडा वाट बघतो आता परत 15-20 मिनटं, तर लगेच येतो. कारण कुर्ली तरी त्या चाऱ्याला तर येते आहे, फक्त आतमध्ये जात नाही. तिथली तर बारकीच कुर्ली होती. तर बारकी कुर्ली तरी म्हणजे एवढा तरी त्याच्यात जोर नव्हता की तो एवढा पूर्ण वडेल. तर परत टाकून ठेवला आहे. दुसरा जरा चेक करा जाऊया. तिकडे टाकला होता त्याच्यामध्ये काय आहे का बघूया. तर बघा मित्रांनो, दुसऱ्याचं पण झाकण पडलेलं आहे. कुर्ली बघूया हाय काय. हिला पण बाहेरून खाल्ला की काय, कुर्ली दिसत नाही आतमध्ये. नाही, हाय 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 मित्रांनो, बघा मोठी आहे की बारकी आहे. एकदम बारकी कुर्ली. एका घेऊन काही फायदा नाही, जवळनं पलवतो तिला. ठीक आहे, पण कुर्ली भेटते, पण यही पण एवढे जोरात वळला नसेल तर लगेच पडला असेल तो. मोठी पण कुर्ली आली असती तरी पण मजा आली असती. पण ठीक आहे, हिला सोडून देऊया आपण. जा बाबा जा लवकर. परत लावून ठेवतो. कुर्ली येण्याची शक्यता आहे, म्हणजे हा थोडक्यात हाय एक्सपिरियन्स चांगला आहे. फक्त एवढाच की पटापट बघायला लागेल, जास्त टाईम ठेवून फायदा नाही. ट्रॅप तर सक्सेस होतो आहे. होते का थोडा जास्त पाणी भरला आहे ना म्हणून मोठी कुर्ली नाही, पण बारकी कुर्ली आहे ना, ते आतमध्ये ओढून आपल्याला ट्रॅपमध्ये त्या कुर्ल्या भेटत आहेत. असं पण नाही की भेटत नाही आहेत, म्हणजे भेटू शकतात आपण जर ट्रॅप लावले तर. आज तरी पण पाणी मोडभांग आहे, म्हणजे प्रॉपर भरणार नाही. तर मित्रांनो, पहिलं आपण मकार लाव, आता परत दुसरा राऊंड मारता हो त्या कुर्ल्या पकडायला. बघूया आता तरी भेटू देत. मग अशी तर बारीक एकदम पिलचा भेटलीत, एखाद दुसरी तरी मोठी भेटली तरी बरा होईल. पण ते पाण्याचा हिसाब कसा आहे मध्ये, पाणी आज मोडभांग असल्यामुळे ना आपल्याला कदाचित मोठी कुर्ली भेटली असती, पण पाणी जरा नाही एवढा जेवढा पाहिजे तेवढा भरतं ना, म्हणजे कुर्ल्यांना जेवढा पाहिजे मोठा पाणी जास्त भरतीचा तो आज नाही आहे. मी फक्त ट्रायल मारायला आलो होतो, भेटले ते भेटले. पण पहिल्याच्या तर आपल्याला बारीक सारीक कुस्कऱ्याच भेटल्यात. तर दुसऱ्या राऊंडमध्ये बघूया एका दुसरी तरी मोठी भेटते काय ती. तर चला फटाफट पाण्यात उतरतो. आधी पाणी पण उतरत चाललं आहे मित्रांनो. परत हा बघा त्याची कडी बंदच झालेली आहे आता. पण कुर्ली बहुतेक मिडियमच असेल, पडलीला तर हाय. कुर्ली दिसत नाही आहे असेल, पण नाही बाहेरून पण खाते ना तेव्हा बाहेरून लगेच दिसत नाही, आणि बारकी पोरा असली ती बाहेरनं दिसत नाही. बारकीच पोरा भेटत आहेत का काय समजत नाही. बहुतेक पाणी जास्त नाही भरणार आहे म्हणून वाटतं, मोडबांग पाणी आहे ना तेव्हा कदाचित असतील ते. ठीक आहे नाही बघ डेंजर विषय. कुर्ली भेटल, फक्त जरा पाणी पण चांगलं पाहिजे. चला मग कसं पाणी चांगलं ढोपरावर भरलं आहे आता. कुर्लीच्या पर्यंत जे बघा हे जसं सुका दिसतंय ना, अशा कुशी ह्या भरल्या पाहिजे होत्या. पाण्याखाली आले ना ह्याच्यावरती ह्याच्यातलीच कुर्ली चांगली बाहेर येते. पाणी भरलं आहे पण मोडभांग असल्यामुळे ते कुर्ली मोठ्या मोठ्या बिळांपर्यंत कुर्ल्यांपर्यंत जात नाहीत त्या. तर हा बघ, हा आपला पहिला टाकलेला तो ट्रॅप तर काढता एक काढला होता, हा दुसरा एक काढला होता. आहे की नाही काय माहिती. हे तर पडलेलं आहे, मला बाहेरनं खाल्ला नसेल तर बरा होईल, नाही तर काय फायदाच नाही. कुर्ली हाय 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 गादी नाही वाटतं. बाहेरनंच कुर्ली खात होती रेष. अरे बापरे, 2 कुर्ल्या कडक कडक मस्त नरमध्ये आलेल्या वाटतं.
खतरनाक काम झाला. काढला न पूर्ण दा, हे बघा ह्याच्यातनं काढला न पूर्ण. जोडपा आला. कडक काम मित्रांनो, मस्त विषय. मला वाटलं नव्हतं एवढी मोठी कुर्ली भेटेल. आडच अजून 15 मिनटं आहेत एवढं आपल्याकडं. टेन्शनी पकडतो आधी. एक नंबर आहे. तर मित्रांनो हे बघा कडक काम झालं. म्हणजे वाटलं नव्हतं मला एवढी मोठी कुर्ली भेटेल, कारण पाणी आज नव्हता. पण नर मादी दोन्ही पण भेटल्यात. मस्त साईजचे बघा, चांगली साईज भेटली. मस्त आहे बघा. मी काढतो फटाफट. चान्सच नाही, एकदा आतमध्ये गेली की पळायला चान्सच नाही. एवढ्या तरी कुर्ल्या भेटल्या ना ते मस्त होईल. पण 15-15 मिनिटांनी बघायलाच पाहिजे, कारण एवढा टाईम जास्त टाईम ठेवून तुम्ही कुर्ली जर अडकली असेल तर दुसरी कुर्ली येणार नाही लगेच. चला हिला काढतो पटापट. थोडं थांबतो परत अजून. एकदा जवळ राहून अशी व्हिडिओ बनवायला पाहिजे. कसं पटकन पडतं ते बघायला पाहिजे. मजा येईल ना बघायला, भारी वाटेल. म्हणजे कुर्ली आतमध्ये जाते आणि पटकन काढते आणि पटकन हा आपली पुढची झाबळी आहे ती पडते. असं बघायला पाहिजे. कुर्ली तर चांगली भरली आहे. उंदरांचा ट्रॅप बोलायला उपयोग पडला, पण मस्त विषय आहे. फटाफट टाकतो हिला आधी. पाणी भरलं तर अर्धा 15-20 मिनटं आहेत अजून. टाकतो एकदा परत. मित्रांनो ना ह्याचा आपण रिपोर्ट प्रॉपर करूया, कारण जे आताच फक्त जस्ट असा मी हे चेक करायला आलो होतो की याच्यामध्ये भेटू शकतात कुर्ल्या. पण भेटतात त्याच्यामध्ये 100% 101% भेटतात. तर पुढच्या टायमिंग जसं पाणी अमावस्या पौर्णिमेचं पाणी असेल ना, तेव्हा आपण परत येऊया आणि परत टाकूया. ते मस्त एकदम प्रॉपर जास्त पाण्यानं टाकूया. नंतर जास्त पाणी टाकल्यानंतर जास्त पाणी भरत येतं तर मग काटावर येत जाऊया. तर आता फटाफट मित्रांनो घरी जातो. ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो. प्लीज व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण नवीन टेक्निक अशा मी आणत जाणार आहेत. मला डोक्यामध्ये कुर्ल्या पकडायच्या लई भारी ट्रॅप येतात. ते एक जसं मला आयडिया येत असेल तसं मी करून ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर आपल्या चॅनलला येतं आता सबस्क्राईब करून ठेवून द्या. आणि ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. आणि चॅनलला कोण नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन कंटेंटसोबत लवकरच. तर चला आता बाय बाय.